So once again, very warm welcome to all of you in this session. Today we are going to discuss about the Rutherford's atomic model and what are the difficulties faced by the Rutherford atomic model. So that we are discussing today. So before that, once again, just revise all the topic that we have studied. So सबसे पहले हमने क्या स्टडी किया था? That is जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. बरोबर. जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल कशावरून आलं? एक्सपेरिमेंट होता. प्रत्येक मॉडेलला एक एक्सपेरिमेंट असोसिएटेड आहे. जे जे थॉम्सनला कुठला एक्सपेरिमेंट होता? कॅथोड रे एक्सपेरिमेंट. बरोबर. नेक्स्ट तुमचं रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेल, त्याच्यासाठी कुठला एक्सपेरिमेंट आहे? दॅट इज गिगर मार्डेन एक्सपेरिमेंट. ओके, दिस इज द गिगर मार्डेन एक्सपेरिमेंट. ओके, कुठला याला अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पण म्हटलं जातं, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पण म्हटलं जातं. बरोबर. यावरनं मग रुदरफोर्डनी त्याचे पॉस्टुलेट दिले. बरोबर. रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर ॲटॉमिक मॉडेल, एक ॲटॉमिक मॉडेल दिलं. त्यांनी काय सांगितलं की नाही, त्यांनी न्यूक्लियसचा शोध लावला. कोणी? रुदरफोर्डनी. की नाही सांगितलं की एक सेंटरला काहीतरी असा एक कोर पार्ट आहे की जिथे काय होतंय, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज आहे. मी एक छोटे काही पॉईंट फक्त हायलाइट करतोय. बरोबर. काही पॉईंट फक्त हायलाइट करतोय रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेल मधले. त्यांनी काय सांगितलं, सेंटरला असा कोर पार्ट आहे की तिथे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जिथे काय होतंय, जेव्हा अल्फा पार्टिकल तिथे इन्सिडेंट झालाय त्या पार्टला, तेव्हा तर अल्फा पार्टिकल ऍज इट इज रिफ्लेक्ट बॅक झाले. बरोबर. ऍज इट इज रिफ्लेक्ट बॅक झाले. किती रेडिएशन्स बॅक झाले, किती रेडिएशन ट्रान्सपरंट झाले, याचे सगळे त्यांनी काय दिलेलं आहे तिथे कॅल्क्युलेशन पण केलेलं आहे. म्हणजे विचार करा किती प्रिसाइज एक्सपेरिमेंट असेल तो. अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. गोल्ड फाईलवर परफॉर्म केला होता, सोन्याच्या पत्र्यावर परफॉर्म केला होता तो एक्सपेरिमेंट त्यांनी. बरोबर. त्यांनी नंतर काय सांगितलं की ॲटमची साईज ऍज कम्पेअर टू द न्यूक्लियस, ते पण त्यांनी मेन्शन केलं होतं. तुम्हाला माहित असेल तर ॲटमची साईज आणि न्यूक्लियसची साईज. म्हणजे जर तुम्ही एक स्टेडियमला जर म्हटलं की हा कम्प्लीट ॲटम आहे, क्रिकेटचं स्टेडियम जर कम्प्लीट ॲटम असेल, तर क्रिकेट बॉल जो आहे तो काय बेटा एक न्यूक्लियस आहे. म्हणजे यावरनं तुम्हाला एक त्याची आयडिया येणार की व्हॉट वुड बी द साईज ऑफ ॲटम अँड व्हॉट वुड बी द साईज ऑफ न्यूक्लियस. So these are the some postulate or the theories which are given by the Rutherford scientists. Now we will today we will discuss about the difficulties, drawbacks. त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉबॅक पण म्हणूया की what are the difficulties faced by the Rutherford atomic model and what are the drawbacks. Okay sir. So merits पण बघितले आपण रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेलची. बरोबर. काल बघितलेलं आहे रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेल. नाव आणि हा स्टेट बोर्ड मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बेटा, स्टार केलेला क्वेश्चन आहे. then it is very very important for you, so note it down. This is very important question. That is difficulties faced by the Rutherford atomic model. कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज फेस झालेल्या आहे रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेल. हा क्वेश्चन प्रिपेअर करायचा आहे तुम्हाला. काय करायचं? क्वेश्चन प्रिपेअर करावा लागेल, कारण इथे एक स्टार केलेला आहे. त्यामुळे आज संपल्या हा क्वेश्चन प्रिपेअर करून टाकायचा. कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज आहेत बघा. थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज लागेल. कुठलं बेसिक नॉलेज लागेल जे तुम्हाला माहिती नव्हतं ते पण मी सांगून देतो. त्यानंतर तुम्हाला ह्या डिफिकल्टीज समजेल. ह्या डिफिकल्टीज थोड्याशा क्रिटिकल्स आहेत बघा. त्यासाठी तुम्हाला मॅक्सवेलच्या थेरी माहिती पाहिजे. ठीक आहे. पण मॅक्सवेलनी काय सांगितलं होतं ते आपण आपल्याला माहिती पाहिजे. बघा मॅक्सवेल काय सांगतो त्यासाठी मी एक व्हाईट बोर्ड यूज करतो, कारण हे डिफिकल्टीज जे आहे म्हणजे कुठे ड्रॉबॅक ठरलेले आहे रुदरफोर्ड ऑटोमिक मॉडेल. बरोबर. कुठले कुठले ड्रॉबॅक्स आहेत, कुठल्या थेरी तो एक्सप्लेन करू शकतो, कुठे तो एक्सप्लेन प्रॉपरली करू शकला नाही, ते इथे त्यांनी एक्झॅक्टली मेन्शन केलेलं आहे बेटा. वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट दॅट इज मॅक्सवेल. ओके. सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मॅक्सवेल. बघा मॅक्सवेलनी काय सांगितलं होतं. बघा मॅक्सवेलचं कंट्रीब्युशन जर तुम्ही बघायला गेले ना, कशामध्ये आपला EMI मध्ये. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट, करंट, इलेक्ट्रिसिटी, यामध्ये मॅक्सवेलचे कंट्रीब्युशन भरपूर आहे बेटा. ओके. सो मॅक्सवेलनी काय सांगितलं बेटा की कुठलाही पार्टिकल जर असेल, सपोज हा पार्टिकल आहे बेटा, मॅक्सवेल काय सांगतो. मॅक्सवेल हा सायंटिस्ट आहे बरं. ठीक आहे. ओके. कुठल्या प्लेअरला कन्सर्न करू नका. ठीक आहे. मॅक्सवेल सायंटिस्टने काय, कुठलाही एखादा पार्टिकल जर असेल, हा पार्टिकल जर हा ओके ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल. ऍक्सलरेटेड मोशन म्हणजे समजतं ना, ऍक्सलरेटेड मोशन. सपोज हा एका सर्क्युलर मोशन मध्ये आणि हा ऍक्सलरेटेड मोशन मध्ये. बरोबर. ऍक्सलरेटेड म्हणजे त्याला काहीतरी एक्सलरेशन आहे. कुठलाही पार्टिकल जो ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल तर तो काय करतो बेटा, हीट एमिट करतो. काय करतो? हीट एमिट करतो. येस. हो. काय करतो तो? हीट एमिट करतो किंवा हीट काय करतो किंवा एनर्जी लिबरेट करतो, असं मॅक्सवेलचं म्हणणं होतं. किंवा ओके.
काय म्हणणं होतं बघा, कुठलाही पार्टिकल सपोज एक हा जर ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल, कशामध्ये पार्टिकल इफ, बरोबर आहे, इफ पार्टिकल इज इन ऍक्सलरेटेड मोशन, नोट डाऊन करू शकता कुठेतरी नोटबुक वर, छोटे छोटे पॉईंट्स आणि नोट्स म्हणून, क्लास नोट्स म्हणून मेन्शन करायचे. इफ पार्टिकल इज इन ऍक्सलरेटेड मोशन, पार्टिकल जर हा ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल, ऍक्सलरेटेड मोशन, ठीक आहे, देन ओके, आता इथे पार्टिकल जो आहे याला चार्ज पार्टिकल म्हणूया, बरोबर, चार्ज ज्याच्याकडे काहीतरी चार्ज आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. अ चार्ज पार्टिकल इज अन एक्स, इफ इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन देन ओके इट रॅडिएट्स, तू काय करतो, रॅडिएट करतो बेटा, काय करतो, रॅडिएट, रॅडिएट्स एनर्जी, एनर्जी रॅडिएट करतो, तो हीट कुठली तरी एनर्जी काय करणार, रॅडिएट करणार. जर हा मोशन मध्ये असेल त्याच्यामधनं काय होणार बेटा, हीट काय होणार, रॅडिएट होणार. असं कोण सांगतं, मॅक्सवेल सांगतो, बरोबर आहे. जर हीट रॅडिएट होत असेल तर काय होणार, कालांतराने काही वेळाने व्हॉट विल हॅपन, दॅट चार्ज पार्टिकल लुजेट्स इज एनर्जी, त्याच्याकडे जी काही एनर्जी असेल ड्यू टू दॅट पर्टिक्युलर ऍक्सलरेटेड मोशन, इट विल लुजेस इट्स एनर्जी, बरोबर आहे. आणि लूज करत असेल ते एनर्जी लूज करत असेल तर त्याला जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक कुठला जो काही फोर्स आहे, बरोबर आहे, बरोबर, इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा जो काही फोर्स असेल त्याला तो सर्क्युलर मोशन मध्ये ठेवत असेल तर तो काय म्हणत जाणार, कमी होत जाणार, कमी होत जाणार. परत एकदा सांगतोय मी की कुठलाही चार्ज पार्टिकल असेल, मॅक्सवेल काय सांगतो की चार्ज पार्टिकल असेल तर तो काय करतो, एनर्जी रेडिएट करतो, ओके, एनर्जी काय करतो, रेडिएट करतो. हे कोणी सांगितलं, मॅक्सवेलने. आतापर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितलं ते कोणी सांगितलं, मॅक्सवेलने. मॅक्सवेल काय सांगतो की चार्ज पार्टिकल असेल तर तो ही एनर्जी काय करतो, रेडिएट करतो. क्लिअर, इथपर्यंत कळलेलं आहे, ओके डन. आता आता आपल्या पॉइंटवर या, एवढंच आहे बघा, मॅक्सवेलची थेरी कळली. मॅक्सवेलने काय सांगितलं, कुठलाही चार्ज पार्टिकल असेल तर तो काय करणार, एनर्जी रेडिएट करणार. आता बघा यामध्ये आता आपण काय लर्न केलेलं आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये की इलेक्ट्रॉन काय होतात न्यूक्लियसच्या अबाउट, एक न्यूक्लियस काढून घेऊया, छोटंसं न्यूक्लियस, ठीक आहे, हा न्यूक्लियस आहे तुमचा आणि त्याच्या अबाउट हा लेटेस्ट सपोज तुमचा इलेक्ट्रॉन काय होता, लेटेस्ट सपोज दिस इज अन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड दॅट न्यूक्लियस, लेटेस्ट, तो फक्त अजम्पशन आहे, बरोबर, ठीक आहे, अजम्पन्स, इलेक्ट्रॉन हा आहे तुमचा इलेक्ट्रॉन, बरोबर. मग आता हे पॉस्ट्युलेट आहे तुमचं कशाचं, थॉम्सनचं किंवा रुदरफोर्डचं. आता रुदरफोर्डनी काय सांगितलं होतं की हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल स्टेशनरी नाहीये. रुदरफोर्डनी काय सांगितलं, परत एकदा मेन्शन करतोय, रुदरफोर्ड काय सांगतो की हा पार्टिकल स्टेशनरी नाही, एम्बेडेड आहे, मान्य आहे, ठीक आहे, पण हा पार्टिकल न्यूक्लियसच्या अबाउट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि इथे ते स्टॉप झाले, कोण, रुदरफोर्ड, एवढं त्यांनी म्हटलं आणि इथे ते स्टॉप झाले, इथे त्यांचा पार्ट संपला, कुठला, रुदरफोर्डचा, की इलेक्ट्रॉन काय आहे, रिव्हॉल्व होतात आहे न्यूक्लियसवर, एवढं सांगून दिलं आणि पुढचे सायंटिस्ट कामाला लागले, बरोबर आहे. मग मॅक्सवेल काय म्हणतोय, सपोज इलेक्ट्रॉन हा चार्ज पार्टिकल आहे, डेफिनेटली चार्ज पार्टिकल आहे, ओके, त्यांनी सांगितलं की याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, तुम्ही सांगताय, थॉम्सन पण सांगतो की या निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनवर, थॉम्सननी सांगितलं की याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. आणि रुदरफोर्ड सांगतो की या न्यूक्लियसच्या अबाउट रिव्हॉल्व होतो, बरोबर आहे, हे तुमचं न्यूक्लियस आहे, काय न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या अबाउट रिव्हॉल्व होतो. मॅक्सवेल काय म्हणते की हा चार्ज पार्टिकल आहे, माझ्या सिद्धांतानुसार कुठलाही चार्ज पार्टिकल असेल तर हा काय करणार बेटा, एनर्जी रेडिएट करणार ना, एनर्जी काय करणार, लिबरेट करणार, त्याची एनर्जी तो लूज करणार. मग असं जर झालं, हा रिव्हॉल्व होत आहे, बरोबर आहे, हा रिव्हॉल्व होत आहे म्हणजे ऍक्सलरेटेड मोशन मध्ये आहे, कुठलंही सर्क्युलर मोशन आहे ऍक्सलरेटेड मोशन असतं, सर्क्युलर मोशन मध्ये आपण लर्न करणार आहोत. इलेक्ट्रॉन हा ऍक्सलरेटेड मोशन मध्ये आहे म्हणजे हा काय करणार, हीट काय करणार बेटा, रॅडिएट करणार, हीट काय करणार, रेडिएट करणार. मॅक्सवेलच्या थेरीनुसार मॅक्सवेल काय करतो, तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे हा सर्क्युलर मोशन म्हणजे ऍक्सलरेटेड मोशन मध्ये आहे, ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असल्यामुळे हा काय करणार, हीट रेडिएट करणार, बरोबर, हीट रेडिएट करणार. मग हीट जर रेडिएट करत असेल, बरोबर, म्हणजे हा याची एनर्जी काय करणार आहे, लूज करणार, हा याची एनर्जी काय करणार, लूज करणार. मग कालांतराने थोड्या वेळानंतर तो हा जो काही पाथ आहे हा पाथ सोडून तो काय करणार, स्पायरल वेनी फिरायला लागणार, कारण त्याची एनर्जी कमी होत आहे ना, बरोबर आहे, एनर्जी कमी होत आहे, एनर्जी कमी होत आहे, एनर्जी कमी होत आहे, एक वेळी काय होणार, एनर्जी कमी होत 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 तो न्यूक्लियस जवळ येणार, बरोबर आहे.
जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता त्याला सर्क्युलर मोशन मध्ये टिकून ठेवत होता, पण तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कन्वर्ट इकडे काय झाला, कमी होत आहे, कारण एनर्जी तो लिबरेट करतोय. त्यामुळे थोड्या वेळाने काय करेल तो बेटा, एक स्पायरल पाथ फॉलो करेल आणि फायनली सगळ्यात शेवटला तो काय करेल, फॉल करेल. कशावर? न्यूक्लियसवर पडेल. ओके. कोणानुसार? मॅक्सवेल नुसार. असं जर मॅक्सवेल नुसार तो काय सांगतो की हा एनर्जी लिबरेट करणार आणि हा स्पायरल पाथ फॉलो करणार आणि नंतर तो न्यूक्लियसवर जाऊन पडणार. न्यूक्लियसवर जाऊन पडल्यावर मग मला सांगा, हा न्यूक्लियस स्टेबल राहणार का? नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा न्यूक्लियस स्टेबल राहणार का? नाही. आणि रुदरफोर्ड काय सांगतो की हा युनिफॉर्म ऍक्सलरेशन फिरत आहे म्हणतो. पण असं पॉसिबल आहे का? कुठलाही चार्ज पार्टिकल असेल तर तो रेडिएट करणार आणि नंतर स्पायरल पाथ फॉलो करणार आणि नंतर तो न्यूक्लियसवर जाऊन पडणार किंवा फॉल होणार. बरोबर आहे. म्हणजेच काय, इथे स्टॅबिलिटी राहिली का तुमची? स्टॅबिलिटी राहिली का? स्टॅबिलिटी ऑफ ऍटम राहिली का? मला सांगा या केसमध्ये इज देअर एनी स्टॅबिलिटी ऑफ ऍटम? स्टॅबिलिटी आहे का बेटा? स्टॅबिलिटी आहे का? सांगा ना, कोणीतरी बोलू शकता ना? कोणीच माईक ऑन करत नाही. स्टॅबिलिटी ऑफ ऍटम आहे का या केसमध्ये? रुदरफोर्डनी जे सांगितलं त्यामध्ये No, स्टॅबिलिटी sir. आहे. एक्झॅक्टली करेक्ट. नो, रुदरफोर्ड काय सांगत होता की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो, बट मॅक्सवेल काय म्हणतो, इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल तो रेडिएट करतो एनर्जी. बरोबर आहे. मग असं करत त्याची एनर्जी कमी होणार, तो फॉल होणार. म्हणजे तो स्टॅबिलिटी ऑफ ऍटम कन्फर्म करू शकला नाही. कोण? रुदरफोर्ड. ठीक आहे. रुदरफोर्ड स्टॅबिलिटी ऑफ ऍटम कन्फर्म करू शकला नाही, इथेच तो फेल ठरलेला आहे. The Rutherford's model could not explain the stability of atom. त्यामुळे एक सेंटेन्स तयार झालं आणि या सेंटेन्स खूप खूप इम्पॉर्टंट आहे. काय सांगायचं की रुदरफोर्ड जे मॉडेल होतं, मी फक्त त्याला आरएम म्हणतो, ठीक आहे. कुड नॉट एक्सप्लेन, कुड नॉट एक्सप्लेन, कुड नॉट एक्सप्लेन. त्यांनी एक्सप्लेन केलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की तो ऍक्सलरेशन मध्ये आहे, इलेक्ट्रॉन फिरतोय, बस एवढं सांगितलं. पण त्यांनी सांगितलं नाही की ऍक्सलरेशन मध्ये असेल. पण त्यांनी याचा विचारच केला नाही की हे असं असेल तर असं होऊ शकतं. पण याचा विचार कोणी केला? मॅक्सवेलनी केला. तुम्ही असं म्हणताय पण हे चुकीचं आहे. ओके. रुदरफोर्ड मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ऍटम. एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ऍटम. स्टॅबिलिटी ऑफ ऍटम कोणी सांगितलं बेटा? आहे मॅक्सवेल. हू टेल्स अस दॅट? मॅक्सवेल. मॅक्सवेल नुसार आलं हे सगळं. कोणानुसार आलं? मॅक्सवेल. येस. हा. येस. स्टॅबिलिटी म्हणजे स्टॅबिलिटी म्हणजे स्टॅबिलिटी म्हणजे बेटा स्थिरता. स्थिर, स्थिर समजतं का? तू एका ठिकाणी बसून आहे म्हणजे स्थिर आहे, स्टेबल आहे. बरोबर आहे. इफ यू आर मुव्हिंग हिअर अँड देअर, इट मीन्स दॅट यू आर नॉट स्टेबल. इफ यू आर impinging on the wall, if you are impinging on the another particle, then there may be collision झाली की एनर्जी येतं. बरोबर आहे. दोन पार्टिकल एकमेकावर बंबार्ड झाले तर काय होतं? कोलिजन होतं. काय होतं? कोलिजन होतं. एक कार इकडून आली, एक कार इकडून आली, बरोबर. काय दोघांचं कोलिजन झालं, काय होणार? हीट एनर्जी, काय फ्रिक्शन येणार. फ्रिक्शन मध्ये काय होऊ शकतं? बरोबर. सो दॅट इज कॉल्ड एज स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे मराठीत त्याला स्थिरता म्हणतात. नॉट ऑथेंटिक क्वेश्चन. येस. यस, ठीक आहे. ओके, डन. सो पहिले तर क्लिअर झालेलं आहे की स्टॅबिलिटी ऑफ ऍटम कुड नॉट बी एक्सप्लेन बाय दी रुदरफोर्ड. बरोबर. नेक्स्ट त्यांनी आणखी एक यामध्ये ऑब्झर्व केलं. परत मॅक्सवेलच आलाय. बरं, ठीक आहे. मॅक्सवेल. पहिल्यांदा मॅक्सवेलनी काय सांगितलं की एनर्जी लिबरेट होतं, इथं स्टॅबिलिटी ऑफ ऍटम नाही. हा झाला फर्स्ट पार्ट. नेक्स्ट आता एक दुसरा पार्ट आहे जो ऍटमशी रिलेटेड, जो तुम्ही कधीच बघितलेला नाही. बरोबर आहे. तो दुसरा पार्ट असा आहे, ठीक आहे. याच्याशीच कन्सर्न आहे. एवढा पार्ट झालेला आहे कन्सर्न. पहिला आहे स्टॅबिलिटी ऑफ ऍटम, झालेलं नाहीये, एक्सप्लेन केलेलं नाहीये कोणी, रुदरफोर्ड. दुसरा काय बेटा? ऍटॉमिक स्पेक्ट्रा. ऍटॉमिक स्पेक्ट्रा हा जबरदस्त पार्ट आहे, ठीक आहे. ऍटॉमिक स्पेक्ट्रा. ऍटॉमिक स्पेक्ट्रा. बरोबर. ऍटॉमिक स्पेक्ट्रा सुद्धा रुदरफोर्डनी एक्सप्लेन केलेलं नाहीये. रुदरफोर्डनी एक्सप्लेन केलंय का ऍटॉमिक स्पेक्ट्रा? नाही. ओके. बघा आता मॅक्सवेल नुसारच काय होतंय बघा. आता परत तोच पार्ट की चार्ज पार्टिकल आहे, एक्सेलरेटेड मोशन आहे. दोन इम्पॉर्टंट गोष्टी की चार्ज पार्टिकल आहे आणि एक्सेलरेटेड मोशन आहे, ठीक आहे. आणि तो काय करणार आहे? एनर्जी लिबरेट करणार आहे. बरोबर.
आणि हा एनर्जी लिबरेट केल्यामुळे हा काय करणार, स्पायरल पाथ फॉलो करणार. कुठला पाथ फॉलो करणारा, स्पायरल पाथ. हा दिसतोय तुमचा स्पायरल पाथ, बरोबर. जर असं असेल, बरोबर आहे, जर असं असेल, ओके, देअरफॉर आता काय होणार, हा इलेक्ट्रॉन काय करतो, नाउ ड्यू टू दिस पर्टिक्युलर इनवर्ड स्पायरल पाथ, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याला आपण काय म्हणतो ओमेगा. आता हे थोड्याशा टर्म्स ज्या आहेत तुम्हाला अननोन आहेत सध्या, सर्क्युलर मोशन झालं नसल्यामुळे, ठीक आहे. एक व्हेलॉसिटी असतं बेटा, ज्या व्हेलॉसिटीने तो सर्क्युलर मोशन मध्ये टिकून आहे, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. आता हा स्पायरल पाथ फॉलो करत असल्यामुळे, ठीक आहे, मॅक्सवेलचं म्हणणं असं म्हणणं की हा स्पायरल पाथ फॉलो करतो. ओके. ऍट द सेम टाइम त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे दॅट इज ओमेगा अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अँड फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस कंटिन्युअसली, बरोबर आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन हा इनवर्ड स्पायरल पाथ फॉलो करतो, मॅक्सवेलच्या म्हणण्यानुसार जेव्हा इलेक्ट्रॉन हा इनवर्ड स्पायरल पाथ अशा प्रकारे फॉलो करतो, अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे कशाची, इलेक्ट्रॉनची, आणि त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ही काय जातं बेटा, वाढत जातं, कंटिन्युअसली काय होत जातं, वाढत जाणार. जेव्हा जेव्हा हा जसा बघा, हा जवळ 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 न्यूक्लियस जसं 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 जवळ येईल तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार, वाढणार. कारण इलेक्ट्रॉन काय करणार त्याला, बरोबर आहे, याची एनर्जी कमी होत आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी होत आहे, बरोबर आहे. आणि हा काय करणार, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे तो फास्ट त्यालाकडे अट्रॅक्ट करणार, म्हणजे थोडा थोडा कोलाइड होत जाणार सर्क्युलर मोशन नुसार, ठीक आहे. आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे बेटा, ती फ्रिक्वेन्सी पण काय होत जाणार, वाढत जाणार. कोणी सांगतं, मॅक्सवेल. ओके. आता यामुळे काय होतं, जेव्हा हा त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत आहे, त्यामुळे काय होतं, हा इलेक्ट्रॉन जो आहे हा रेडिएशन किंवा एनर्जी काय करतो, इमिट करतो कंटिन्युअसली विथ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी, विथ कंटिन्युअसली इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. मी काय सांगितलं परत एकदा सांगतो, इलेक्ट्रॉन हा स्पायरल पाथ फॉलो करतो आहे. थोडीशी थेरी क्रिटिकल आहे बेटा, पूर्ण फोकस द्यावा लागेल, एकदम डेप्थ मध्ये आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा स्पायरल पाथ फॉलो करतो, आणि 12 फिजिक्स आहे, इलेक्ट्रॉन जेव्हा स्पायरल पाथ फॉलो करतो आहे तेव्हा त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होत आहे, वाढत आहे, वाढत आहे, ठीक आहे. ओके. ऍट द सेम टाइम त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होत आहे, वाढत आहे, बरोबर आहे. मला सांगा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा, बरोबर. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट, लॅम्बडा, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर मला सांगा लॅम्बडा काय होणार बेटा, डिक्रीज. जर फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनलचं मिनिंग आहे ना फाउंडेशन मध्ये मला झालेलं असेल की काय, जेव्हा एखादी गोष्ट वाढते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे तर दुसरी गोष्ट काय होणार, लॅम्बडा काय होणार बेटा, डिक्रीज होणार. So in this case when it performs the spiral motion its frequency increases but okay lambda decreases. म्हणजे जो काही तो रेडिएट करणारा एनर्जी, बरोबर आहे, जी काही हीट एनर्जी रेडिएट करणार त्याची वेव्हलेंथ काय होत जाणार, कमी 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 होत जाणार, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा या पोझिशनला आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन इथं आहे, तर जो काही रेडिएशन किंवा रेडिएट करणार एनर्जी, तो रेडिएट करणार किंवा जो लाईट रेडिएट करणार किंवा काही हीट म्हणा किंवा लाईट म्हणा, काही म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. लाईट रेडिएट करणार त्याची वेव्हलेंथ लेट सपोज आपण घेऊया 2 नॅनोमीटर. किती घेऊया, 2 नॅनोमीटर. ओके, 2 नॅनोमीटर. देन अँगस्ट्रॉम मध्ये वेव्हलेंथ असतं सर जनरली, कशी नसतं, एक लक्षात ठेवा पोरांनो की ही वेव्हलेंथ तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी, अँगस्ट्रॉम मध्ये मेजर केली जाते. अँगस्ट्रॉम माहिती आहे ना, अँगस्ट्रॉम नॅनोमीटर 10⁻⁻10. ओके. आणखी हा जो इलेक्ट्रॉन आहे बेटा थोडासा आणखी जवळ गेला, बरोबर आहे. ओके. अगेन काय आलं, याची वेव्हलेंथ वाढत, वेव्हलेंथ काय झाली, डिक्रीज झाली, कारण फ्रिक्वेन्सी वाढत आहे, वेव्हलेंथ डिक्रीज झाली, त्याची फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ झाली 10 नॅनोमीटर. अगेन हा पुढे गेला, वेव्हलेंथ आणखी डिक्रीज झाली 0.5 नॅनोमीटर. एक हायपोथेटिकल एक असंच एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला, ठीक आहे. नेक्स्ट आणखी तो जर गेला तर त्याची वेव्हलेंथ झाली 0.4 नॅनोमीटर. म्हणजे काय होतंय बेटा, तो काय करेल, एनर्जी रेडिएट करेल ऑफ डिफरंट वेव्हलेंथ. बघा तुम्ही, बघा जसं इलेक्ट्रॉन इथे होता तर 2 नॅनोमीटर वेव्हलेंथनी त्यांनी एनर्जी रेडिएट केलंय. या पोझिशनला आला इलेक्ट्रॉन तर त्यांनी काय केलंय, 1 नॅनोमीटरनी एनर्जी रेडिएट केली. या पोझिशनला आला तर 0.5 नॅनोमीटरनी एनर्जी रेडिएट केली.
या पोझिशनला आला तर 0.4 नॅनोमीटरनी त्यांनी एनर्जी रेडिएट केली. म्हणजेच काय, तो डिफरंट वेवलेंथनी काय करतो आहे, एनर्जी रेडिएट करतोय. हा इलेक्ट्रॉन काय करतो आहे, डिफरंट वेवलेंथनी काय करतोय, एनर्जी रेडिएट करतोय. समजायला थोडं वेळ पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी लक्ष द्या. म्हणजेच काय करतोय, हा इलेक्ट्रॉन डिफरंट वेवलेंथनी काय करतोय, एनर्जी काय करतोय, रेडिएट करतो आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय बेटा, की इथे ऍटम शुड एमिट, इथे बघा कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटेल तुम्हाला. जर तुम्ही आता बघा, इथे एक लाईट भेटला वेगळा, इथे काहीतरी एक छोट्या वेवलेंथचा लाईट भेटला, इथे एक काहीतरी छोट्या वेवलेंथचा लाईट भेटला, इथे काहीतरी छोट्या वेवलेंथचा लाईट भेटला, अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल. बरोबर आहे. त्याच्यानुसार काय आलं, डिफरंट इथं रेडिएशननी काय करणार, तो वेवलेंथनी काय करणार, हीट रेडिएट करणार. बरोबर. ओके, सो हेच त्यांचं म्हणणं होतं, कोणाचं, मॅक्सवेलचं. ओके, emit the electron emit the continuous increasing frequency and decreasing wavelength radiation. ओके, आता बघूया त्यांचं पुढे काय म्हणणं आहे. इथपर्यंत मी सांगितलंय, पुढे त्यांच्या बोर्डवर जाऊन घेऊया आणि काय म्हणणं आहे बघूया. चला, इथपर्यंत सांगितलं, कळलेलं आहे सगळ्यांना. ऍटॉमिक स्पेक्ट्रा, यालाच काय म्हटलं जातं, ऍटॉमिक स्पेक्ट्रम म्हटलं जातं. जे मी आता सांगितलं मी तुम्हाला, यालाच काय म्हटलं जातं, ऍटॉमिक स्पेक्ट्रम. बघा, when the electrons follow the inward spiral path, their angular velocity and hence frequency would increase continuously. बघा, सांगितलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी काय होणार, इन्क्रीज होणार. ऍज अ रिझल्ट दे वुड एमिट एनर्जी विथ कंटिन्युअसली इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. त्यामुळे ते काय करणार, कंटिन्युअस इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीनी एनर्जी एमिट करणार. अँड इट मीन्स दॅट इट एमिट द रेडिएशन एनर्जी विथ कंटिन्युअसली डिक्रीजिंग वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे वेवलेंथ काय होणार, डिक्रीज होणार. दॅट इज ऍटम शुड एमिट द कंटिन्युअस स्पेक्ट्रम. म्हणजे याचाच अर्थ काय, की एखादा ऍटम असेल तर त्यांनी काय द्यायला पाहिजे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम द्यायला पाहिजे. बरोबर आहे. स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं बघा, एक स्पेक्ट्रम म्हणजे एक्सपेरिमेंट आहे तुमचा, की ज्याच्यामध्ये काय असतं, लक्षात घ्या, की सपोज ह्या प्रिझम आहे, ठीक आहे, या इकडनं एका साईडनं तुमचा एक कुठली तरी एक लाईट आलेली आहे आणि इथे तुम्हाला काय होतंय, डिफरंट कलर भेटतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पेक्ट्रम. ठीक आहे, काय म्हणतो, स्पेक्ट्रम भेटतो. म्हणजे डिफरंट बघा, वेवलेंथ डिफरंट आहे म्हणजे वेगवेगळ्या वेवलेंथसाठी वेगवेगळे लाईट्स तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या लाईट्स तुम्हाला भेटणार, रेड, व्हायलेट, ग्रीन, व्हॉट एव्हर इट मे बी. ठीक आहे. बट व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स ओव्हर हियर, लेट अस सी काय झालंय बघून घेऊया. But experimentally, it is observed that facts are in contradiction with this expectation. Expectation like एक्झॅक्टली अपोज झालेलं आहे, की मॅक्सवेल नुसार इथे तुम्हाला ऍटॉमिक स्पेक्ट्रम दिसायला पाहिजे, कारण इलेक्ट्रॉन हा काय करतोय, डिफरंट वेवलेंथनी रेडिएशन देतोय. म्हणजे तुम्हाला स्पेक्ट्रम दिसायला पाहिजे, म्हणजे वेगवेगळे कलर दिसायला पाहिजे. वेगवेगळे कलर तुम्हाला स्पेक्ट्रम मध्ये दिसायला पाहिजे. जसं आपण एखाद्या लाईट इथे इन्सिडेंट झाला, रेनबो माहिती आहे तुम्हाला, जेव्हा ते त्या याच्यावर इन्सिडेंट होतो, तुम्हाला रेनबो मध्ये वेगवेगळे कलर दिसतात. बरोबर. तर इथे अशा प्रकारचं काही ऑब्झर्व त्यांना झालेलं नाहीये. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं आहे, की ऑल द ऍटम्स एमिट द लाईन स्पेक्ट्रा. लाईन स्पेक्ट्रा म्हणजे काय, दॅट इज द स्पेक्ट्रा ऑफ वेल डिफाईन्ड फ्रिक्वेन्सीज. म्हणजे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच किंवा प्रॉपर वेल डिफाईन्ड फ्रिक्वेन्सीचीच वेवलेंथ काय होत आहे, त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन काय करतो आहे, एमिट करतो आहे. काय करतो, इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर वेल डिफाईन्ड वेवलेंथचीच रेडिएशन एनर्जी काय करतो आहे, एमिट करतो आहे. emit that particular wavelength. Thus the Rutherford model could not explain the atomic spectra. त्यामुळे रुदरफोर्ड मॉडेल हे ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकला नाही. क्लिअर. ओके. मॅक्सवेल नुसार पर आता हे सगळं परत रिवाइज करतो आहे मी. पहिल्यांदा रुदरफोर्ड स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकला नाही. बरोबर. रुदरफोर्ड कुड नॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. रुदरफोर्डनी काय एक्सप्लेन करू शकला नाही बेटा, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम एक्सप्लेन करू शकला नाही. काय एक्सप्लेन करू शकला नाही, कारण स्पायरल पॉथ फॉलो करत होता, एनर्जी लिबरेट करताय म्हणजे कधी ना कधी तो न्यूक्लियसवर फॉल होणार आहे. न्यूक्लियसवर फॉल झाला तर तो अनस्टेबल झाला ॲटम. बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय एक्सप्लेन करू शकला नाही, तो प्रॉपरली ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकला नाही. ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय असतं बघा, परत एकदा सांगून देतोय तुम्हाला, की जेव्हा एखादा ऍक्सलरेटेड पार्टिकल्स असतो, बरोबर आहे,
तो काय करतोय, ऍक्सेलरेटर पार्टिकल एनर्जी लिबरेट करताय, म्हणजे तो डिफरंट ओके स्पायरल पॉथ फॉलो करणार. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही वाढतंय, म्हणजेच वेव्हलेंथ डिक्रीज होत आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डिफरंट वेव्हलेंथनी काय करणार बेटा, रेडिएशन एमिट करणार. इलेक्ट्रॉन काय करणार, डिफरंट वेव्हलेंथनी रेडिएशन एमिट करणार. असं व्हायला पाहिजे ना त्यांच्या थिअरीनुसार, बरोबर आहे. बट असं झालं नाही. काय झालं की हा इलेक्ट्रॉन फक्त वेल डिफाईन्ड फ्रिक्वेन्सीज शो करत होता, वेल डिफाईन्ड वेव्हलेंथच शो करत होता, कारण त्यांनी लाईट ऑब्झर्व केले ना. जेव्हा ते आता ऍटॉमिक, आता हे एकदम मायक्रोस्कोपिक लेवलचा स्टडी आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन हा स्पायरल पॉथ फॉलो करतोय, तर त्याच्यामधनं त्यांनी ऍटॉमिक स्पेक्ट्रा त्यांनी स्टडी केला की इलेक्ट्रॉन कुठले वेव्हलेंथचं रेडिएशन देत आहे. तर त्यांना असं ऑब्झर्व झालं की इलेक्ट्रॉन हा एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथच रेडिएशन फक्त देतो आहे. हे असं त्यांना ऑब्झर्व झालं, बरोबर आहे. मग हेच ते एक्सप्लेन करू शकले नाही रुदरफोर्ड, कुड नॉट एक्सप्लेन द ऍटॉमिक स्पेक्ट्रा. क्लिअर आहे सगळ्यांना, येस ऑर नो? परत एकदा रिवाइज करूया, ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम आहे का? रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल, ओके, त्याच्या डिफिकल्टीज विथ द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. दोन इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवायचे. कुठले दोन इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवणार? फर्स्ट सेंटेन्स, Rutherford could not explain the stability of atom and Rutherford could not explain the atomic spectra. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकला नाही, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे काय बेटा, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम पण सुद्धा एक्सप्लेन करू शकला नाही रुदरफोर्ड, ठीक आहे. आणि हे सगळं कोणी सांगितलं बेटा? मॅक्सवेल. कशामुळे झालंय? मॅक्सवेलमुळे. मॅक्सवेल सांगतो की कुठलाही पार्टिकल असेल, म्हणजे चार्ज पार्टिकल असेल, तो ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल तर तो काय करतो बेटा? एनर्जी रेडिएट करतो. हे बघा, ही जी बॅच आहे ही पहिल्यांदा सांगतो मी, नीट आणि जेडब्ल्यू पॉइंट ऑफ व्ह्यू मी रन करतोय, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही कुठेच. ओके, मधुसूदन, महेश, निहाल, प्रथमेश, सिद्धार्थ आणि शरीर, ठीक आहे. Yes, sir. अक्षदा सरदे, ठीक आहे. कोण आहे अक्षदा सरदे? ओके, डन. त्यामुळे हे एकदम खूप डेप्थ मध्ये आपण स्टडी करतोय, ठीक आहे. लक्षात घ्या. आता हे नवीन कोणी स्टुडंट आले त्यांना डायरेक्टली कनेक्ट होणार नाही, पण एकदम मराठीत चालू आहे त्यामुळे समजून जाईल. असं काही एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही, 12th स्टँडर्ड लेवल आहे, ठीक आहे. इज देअर एनी प्रॉब्लेम विथ द करंट क्वेश्चन? डिफिकल्टीज कळल्या? काय लक्षात ठेवायचंय? एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, पेपरमध्ये विचारलं जाणार. काय दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. रुदरफोर्डनी कुठल्या डिफिकल्टीज फेस केल्या? पहिली डिफिकल्टी होती की तो स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकला नाही. दुसरी डिफिकल्टी आहे की तो स्पेक्ट्रम एक्सप्लेन करू शकला नाही. क्लिअर? डन. ओके, करणार क्वेश्चन प्रिपेअर करणार का? चला नेक्स्ट पॉइंट बघूया, नोट डाऊन करूया. ॲटॉमिक स्पेक्ट्रा रेडी आहे का? नेक्स्ट टॉपिकला चालू करायचं? म्यूट करा. नेक्स्ट टॉपिक नोट डाऊन करणार. लक्ष द्या, सध्या ॲटॉमिक स्पेक्ट्रा युट्यूबला अवेलेबल होऊन जाणार आहे. लेक्चर रिवाइज करायचं असेल तर त्यावरनं सुद्धा रिवाइज करू शकतो, ठीक आहे. सो ॲटॉमिक स्पेक्ट्रा, नोट डाऊन द टॉपिक. मग पुढे आलेला एक टॉपिक ॲटॉमिक स्पेक्ट्रा, जो आपण मगापासून ॲटॉमिक स्पेक्ट्रा सर काय हा ॲटॉमिक स्पेक्ट्रा बघून घेऊया. तर मगापासून तोच वर्ड चालू आहे, ॲटॉमिक स्पेक्ट्रा, जो रुदरफोर्ड एक्सप्लेन करू शकला नाही, ठीक आहे. मग त्याच्यावर स्टडी झाला. रुदरफोर्ड ॲटॉमिक स्पेक्ट्रा एक्सप्लेन करू शकला नाही, ठीक आहे. पण बघा, ओके, मग एक छोटासा क्वेश्चन दिलाय आणि हाऊ इज कंटिन्युअस स्पेक्ट्रम इट इज ऑब्टेन. स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं बेटा? तुम्हाला हा स्पेक्ट्रम हा वर्ड नवीन आहे बघा. बघा, कुठलाही लाईट असेल, विजिबल जरी लाईट असेल, तर यामध्ये काय वेगवेगळ्या वेव्हलेंथ्स आहेत. ओके, काही विजिबल आहेत, काही नॉट विजिबल आहेत. त्यामध्ये डिफरंट वेव्हलेंथ असतात, बरोबर. डिफरंट वेव्हलेंथचे रेडिएशन प्रेझेंट आहेत, बरोबर. आता एखादी वेव्हलेंथ असेल जी आपल्याला विजिबल असेल, एखादी वेव्हलेंथ असेल जी आपल्याला विजिबल नसेल, बरोबर. यालाच आपण काय म्हणतो? स्पेक्ट्रम म्हणतो. इन शॉर्ट, स्पेक्ट्रमचं आणखी एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. तुम्ही इथे छोटासा एक्सपेरिमेंट बघितलाय का? 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये एक प्रिझम होता, ओके, आणि या प्रिझमला काय केलं बेटा? ओके, इथं या प्रिझमवर एक लाईट इन्सिडेंट केला, ठीक आहे. आणि इकडे तुम्ही ऑब्झर्व केलंय, इकडे तुम्हाला नाही का डिफरंट कलरचे रेडिएशन्स तुम्हाला मिळाले, रेड, देन ओके, ग्रीन, येलो, पिलो, नीलो, ठीक आहे, लाईक दॅट.
आता याला डिफरंट कलर दाखवतो मी. ओके बघा, वेगवेगळे कलर शो केले, वेगवेगळे कलर्स दाखवते, बाकी काही नाही. डन. ठीक आहे, डन. याला म्हणतो आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रम, सॉरी स्पेक्ट्रम. हा जो पार्ट दिसतोय ना तुम्हाला इकडे, दिस इज नथिंग बट द स्पेक्ट्रम. हा काय स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम म्हणजे बघा, एका वेव्हलेंथचं तुम्ही रेडिएशन इन्सिडेंट केलं, इथे जे काही डिफ्रॅक्शन झालं आहे, आता याची वेव्हलेंथ वेगळी आहे, याची वेव्हलेंथ वेगळी आहे, म्हणजे प्रत्येक लाईटची असोसिएटेड काय असणार, एक वेव्हलेंथ असणार. क्लिअर, डन. बघा काय दिलं यांनी, आणि आता याचं एक्झाम्पल देण्यासाठी त्यांनी एक मेटल ऑब्जेक्ट जो आहे तो हीट केलेला आहे. काय केलाय, मेटल ऑब्जेक्ट हीट केला. नाउ लेट अस कन्सिडर दॅट वन मेटल ऑब्जेक्ट इट इज हिटेड, वन मेटल ऑब्जेक्ट हिटेड. कधी तो आपला हे बघितलाय तुम्ही, स्मिथी शॉप, लोहार काम वगैरे म्हणतात त्याला स्मिथी शॉप. ओके, त्याला जर सपोज हिट केलंय तर काय करतो तो, इट एमिट कंटिन्युअस रेडिएशन ऑफ डिफरंट वेव्हलेंथ, वेव्हलेंथचं तो रेडिएशन देतोय, बरोबर. वेन दिस रेडिएशन इज पास थ्रू अ प्रिझम, बघा मी आता प्रिझम तुम्हाला ड्रॉ केला होता, प्रिझम राहू देऊया ॲज इट इज, म्हणजे तो तुम्हाला कळेल. ठीक आहे, हे प्रिझम. ठीक आहे, आता येऊया आपल्या पॉईंट्सवर. चला, ओके. वेन दिस पर्टिक्युलर रेडिएशन इज पास थ्रू प्रिझम, अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम इट इज ऑब्टेन. कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हटलेला आहे, दिस इज नथिंग बट द कंटिन्युअस स्पेक्ट्रम. यालाच काय म्हटलं जातं, कंटिन्युअस स्पेक्ट्रम. ओके, डिफरंट वेव्हलेंथ जर असेल ना तर त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस स्पेक्ट्रम, बरोबर आहे. आयदर इन्क्रीजिंग असतं किंवा डिक्रीजिंग असतं वेव्हलेंथ. बघा एका वेव्हलेंथ, एक रेडिएशन, बघा यांनी काय म्हटलंय, एक मेटॅलिक ऑब्जेक्ट हिट केला, हिट केल्यानंतर काय झालंय, वेगवेगळ्या कलरचे लाईट्स एमिट झाले, प्रत्येक कलरशी असोसिएटेड काय असणार, एक वेव्हलेंथ असणार, बरोबर आहे. पण याचा एक काहीतरी सिक्वेन्स असतो, एक आयदर डिक्रीजिंग सिक्वेन्स असणार किंवा इन्क्रीजिंग सिक्वेन्स असणार, त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस स्पेक्ट्रम. काय म्हणतो, कंटिन्युअस, बरोबर आहे. जर सपोज हा एकाच कलरची लाईट देत असेल तर त्याला म्हणतो आपण डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम. काय म्हणतो, हा स्पेक्ट्रम लाईट ऑप्टिक्स मध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल, बरोबर. याला म्हटलं जातं, ठीक आहे, डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम, ज्याच्यामध्ये याचा ऍक्च्युअली इथे पार्ट रोलच नाहीये, कोणी सांगत पण नाही. जर डिफरंट एकच कलरची लाईट दिला असेल तर डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम, डिफरंट विथ डिक्रीजिंग वेव्हलेंथ और आयदर इन्क्रीजिंग वेव्हलेंथ देत असेल दॅट इज कंटिन्युअस स्पेक्ट्रम, बरोबर आहे. ओके, आता इथे हायड्रोजन स्पेक्ट्रम त्यांनी ऑब्झर्व केला, एक प्रॅक्टिकल परफॉर्म केलं. जसं ऑलमोस्ट सगळे प्रॅक्टिकल हे डिस्चार्ज ट्यूब मध्ये परफॉर्म करण्यात आलेले. डिस्चार्ज ट्यूब म्हणजे एक ट्यूब आहे ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे, ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल डिस्चार्ज ट्यूब मध्ये परफॉर्म करण्यात आलेलं. सो यामध्ये त्यांनी काय केलंय, हायड्रोजन स्पेक्ट्रम, हायड्रोजन साठीचा एक स्पेक्ट्रम त्यांनी काय केला, ऑब्टेन केलेला आहे. सो लेट अस सी द व्हॉट डज द हायड्रोजन स्पेक्ट्रम टेल्स अस. ओके, इथनच आपण घेणार आहोत, याला काही सेपरेट व्हाईट बोर्ड वर जायची गरज नाही, थेरोटिकल पोर्शन असल्यामुळे. ठीक आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रम बघूया. When a hydrogen gas is heated inside a glass tube, high temperature, it emit the radiation of few selected wavelength.